पाडू मशीनवरून पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे। संजय राऊतांनी पाडू मशीनवर शंका व्यक्त केली आहे। पाडू मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तसंच राज ठाकरेंनी देखील पाडू संदर्भात सवाल उपस्थित केलेत। बघूया। तो पाडू मुंबई में है क्यों, ठाणा में क्यों नहीं? हे मशीन आणलंय, हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते। त्यांच्या समोर ही काय मशीन आहे हे सांगितलं। मुंबई पालिका निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पाडू मशीनवरून संजय राऊतांनी शंका व्यक्त केली आहे। पाडू मशीनचा वापर मुंबईमध्येच का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। फक्त मुंबईतच पाडूची गरज आहे का, बाकी जिल्ह्यांमध्ये तांत्रिक बिघाड होणार नाहीत का, असे सवाल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला केले। मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये पाडूचा वापर केला गेला नाही, त्यामुळे पाडूमध्ये गडबड असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तो पाडू मुंबई में है क्यों, ठाणा में क्यों नहीं? पूरे महाराष्ट्र में चुनाव हो रहा है ना, 28 महानगर पालिका में। तो इमरजेंसी सिचुएशन सिर्फ मुंबई में निर्माण होगी। ठाणे, नाशिक, पुणे, नागपुर, संभाजीनगर, जळगाव, जालना, अमरावती, अकोला, हाँ, चंद्रपुर, यहाँ नहीं होगी इमरजेंसी स्थिति। सिर्फ मुंबई में क्यों? लोगों के मन में संशय है, हाँ, संदेह है कि ये पाडू का कुछ गड़बड़ है। लेकिन पाडू आने दो, नहीं तो ताड़ू आने दो, हम लोग बहुत सावध हैं। राज ठाकरेंनी देखील पाडूवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप केला। विधानसभेत जे केलं तेच पालिका निवडणुकीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलेला आहे। पत्र देऊनही निवडणूक आयोगाकडून माहिती दिली जात नसल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। तर पाडू मशीन संदर्भातली माहिती आयोगानं सर्वपक्षीयांना दिल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, परंतु आता हे मशीन आणलंय, हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची, ते देत नाहीयेत। मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत। पॅड युनिट आहे, पॅड युनिट, त्याचं नाव केलं पाडू। दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय, आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही। मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते। त्यांच्या समोर ही काय मशीन आहे हे सांगितलं। मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, निर्विघ्न पार पाडण्यासाठी पाडू या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। ईव्हीएमला जोडलं जाणारं पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। पाडू हे एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं। मतदाराला मतदान करताना किंवा मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी पाडू मशीन व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही। मुख्यतः ऑक्झिलरी डिस्प्ले यंत्र, त्यामुळे मतदान प्रक्रिया सोपी, दृश्यमान होईल असा दावा करण्यात येतो। ईव्हीएम मधील डेटा वाचणारे, तो कागदपत्र प्रिंट करणारे सहाय्यक साधन। मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाल्यास किंवा निकाल दिसण्यात अडचण आली तर पाडू यंत्राचा वापर होतो। पाडू यंत्र कंट्रोल युनिटला जोडून त्यातील रेकॉर्ड झालेली मतं थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतात। या यंत्रामुळे तांत्रिक बिघाड होऊनही मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही, उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येतो। पालिका निवडणुकीसाठी आज मतदान झाल्यानंतर उद्या निकाल लागतोय। दरम्यान मतमोजणीवेळी गरज भासल्यास या पाडू मशीनचा वापर करण्यात येणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं। मात्र विरोधकांनी पाडू मशीनवरून शंका व्यक्त करत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।